मोठी बातमी येते आहे। कसारा इथं लोकल ट्रेनवरती दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये 2 प्रवासी जखमी झाल्याचं कळतं आहे। दरड कोसळल्याने लोकलच्या दरवाजामध्ये उभे असलेले 2 प्रवासी हे जखमी झालेले आहेत। मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवरती ही दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। ही दृश्य आपण बघतो आहोत। दोन्ही प्रवाशांवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी विकास काजळे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। विकास, हा नेमका प्रसंग कसा घडला, किती वाजताची वेळ होती आणि त्यानंतर आता रेल्वे सेवेवरती काही परिणाम दिसतोय का? नक्कीच जर बघितलं तर गेल्या 48 तासापासून कसारा इगतपुरी या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे ही दरड कोसळल्याचं बोललं जात आहे। मुंबईकडून कसाराकडे येणारी ही जी काही लोकल होती, या लोकल प्लॅटफॉर्मवरती येण्याच्या पूर्वीच काही जे प्रवासी होते ते दरवाजामध्ये उभे होते आणि त्याच वेळेस ही दरड कोसळली आणि या दरवाजामध्ये उभे असलेले जे प्रवासी आहेत त्यांच्या अंगावरती दरड आली आणि याच्यामध्ये 2 प्रवासी आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना कसारा येथील रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे, परंतु त्या घटनेनंतर कोणत्याही प्रकारची लोकल सेवा विस्कळीत झालेली नाहीये आणि त्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत त्यांनी दरड हटवण्याचं काम हाती घेतलेलं आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची लोकलची जी व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली नाहीये। बरं, धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।